नमस्कार। ही कोणत्या कार्यक्रमासाठी झालेली गर्दी नसून ही गर्दी आहे फक्त 15,000पेक्षा कमी पगाराच्या नोकरीसाठी। पुण्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची ही गर्दी। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। सध्याच्या परिस्थितीत बेरोजगारी हा भारतासमोर उभा राहिलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे। वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेने उपलब्ध रोजगार अपुरे पडत आहेत। शिक्षण पूर्ण करून त्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही अनेक तरुणांना रोजगार मिळत नाही। दिवसेंदिवस बेरोजगार तरुणांचा आकडा वाढतोच आहे। अशा परिस्थितीमध्ये कमी पगाराची का असेना पण नोकरी असावी म्हणून बेरोजगार तरुणांच्या कंपनीबाहेर नोकरीसाठी रांगा लागत आहेत। आजकाल लग्नासाठी नोकरीशिवाय मुलगी मिळवणं हे सुद्धा कठीण होऊन बसलं आहे। मुलीला शेती करणारा किंवा दुसरा कोणता व्यवसाय करणारा मुलगा नको आहे, त्यांना हवा आहे तो नोकरी करणारा, पण त्यातही ती नोकरी चांगल्या पगाराची मुलीला हवी आहे। त्यामुळे मुले गावाकडे शेती सोडून नोकरीच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत। सध्या पुण्यात शिवाजीनगर भागातील असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये शिवाजीनगरमध्ये नोकरीसाठी बेरोजगार तरुणांची मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे। हा व्हिडिओ अर्थव दलाल या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून रोजगाराच्या भीषण परिस्थितीवर हा व्हिडिओ प्रकाश टाकतो आहे। गेल्या काही दिवसातच एक बातमी सर्वांनीच पाहिली असेल। पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे 37 IT कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्याची। अर्थातच यामुळे पुण्यातील रोजगाराच्या संधी कमी होण्याची शक्यता आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे।